नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बटाटा भजी बनवणार आहोत. तर बटाटा भजी अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर चला बनवूया बटाटा भजी. भजी बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. 2 बटाट्यांमध्ये भरपूर अशा आपल्या भजी तयार होतात. तर या बटाट्यांच्या प्रथम आपण साली काढून घेणार आहोत. दोन्ही बटाट्यांच्या इथे मी साली काढून घेते आणि पाण्यामध्ये हे बटाटे आपण भिजवून ठेवायचे आहेत. म्हणजे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, बाहेर ठेवायचे नाही, पाण्यामध्ये ठेवायचे. आता हे दोन्ही बटाटे आपण स्लायसरच्या मदतीने याचे आपण छान स्लाईस करून घेणार आहोत. हळूहळू असे मध्यम आकाराचे स्लाईस आपण करून घेणार आहोत. जास्त जोरात स्लाईस केल्या तर पातळ होऊ शकतात, त्यामुळे हळूवारपणे स्लाईस आपण याच्या करून घेणार आहोत. चाकूनी देखील स्लाईस करता येतात, पण चाकूनी वेळ लागू शकतो. पटकन अशा आपण स्लायसरच्या मदतीने अशा बटाट्याच्या स्लाईस करून घेणार आहोत. मध्यम आकाराच्या अशा या आपल्या स्लाईस झालेल्या आहेत. हे पहा, आता दोन्ही बटाटे मी स्लाईस करून घेतलेले आहेत. आणि हे बटाटे आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असे बटाट्याचे काप धुवून घेतलेले आहेत. आता हे बटाट्याचे काप आपण यातील पाणी निथळत ठेवण्यासाठी चाळणीवर ठेवणार आहोत. यातील पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचे आहे. त्यामुळे हे अशा प्रकारे चाळणीवर आपण हे बटाट्याचे काप ठेवून घेऊयात, म्हणजे यातील पाणी खाली निथळून येईल. बटाटा भजी करताना आपल्याला स्लाईसला जास्त प्रमाणात पाणी नको आहे, त्यामुळे आपण इथे थोड्याशा निथळून घ्यायच्या आहेत. कुंड्यातील पाणी ओतून मी दिलेले आहे आणि कुंड्यावर हे अशा प्रकारे चाळणी ठेवून यातील पाणी आपण आता निथळून घेऊयात. आता आपण याच्यासाठी थोडासा हिरवी मिरची बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जिरे घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या इथे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. आणि थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत. आता हे मिश्रण हे आपण बारीक करून घेऊयात. हे पहा, हे अशा प्रकारे आपले मी बारीक करून घेतलेले आहेत मिरच्या. तर आता आपण याचे पीठ तयार करून घेऊयात. बटाटा भजीसाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची 1 वाटी एवढे बेसन घेतलेले आहे, बेसन पीठ घेतलेले आहे. आणि आता त्यामध्ये आपण 1.5 चमचा एवढे तांदळाचे पीठ टाकणार आहोत. आणि जे आपण वाटण केले होते ते यामध्ये टाकणार आहोत. हिरव्या मिरचीचे वाटण यामध्ये टाकून घेऊया या पिठामध्ये. तसेच चवीनुसार मीठ टाकूयात. थोडे चवीनुसार मीठ इथे मी टाकलेले आहे आणि थोडीशी हळद यामध्ये आता आपण टाकून घेऊयात. आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. आणि थोडी कोथिंबीर देखील वरून टाकलेली आहे. वाटणामध्ये आपण थोडी कोथिंबीर बारीक केलेलीच होती, पण वरूनसुद्धा मी इथे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आता पाण्याचे प्रमाण थोडे थोडे घेऊन आपण याचे मस्त असे बॅटर तयार करून घेऊयात. जसे लागेल त्या प्रमाणात आपण थोडे थोडे करून पाणी ओतायचे आहे. एकदम असे पाणी ओतायचे नाही, नाहीतर आपले बॅटर पातळ होऊ शकते. आता यामध्ये अजून थोडे पाणी ओतून मी थोडेसे पातळसर असे बॅटर तयार करून घेते. तांदळाच्या पिठामुळे बटाटा भजी आपले छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मस्त होतात. क्रिस्पी आणि क्रंची असे होतात, कुरकुरीत आपले भजी तयार होतात. त्यासाठी इथे आपण थोडे तांदळाचे पीठ टाकायचे आहे. तर हे अशा प्रकारे आपण पीठ तयार केलेले आहे. आणि आता आपण हाताच्या मदतीने एकसारखे हे असे फिरवून घेणार आहोत. साधारण 1-2 मिनिटे आपण हे असे पीठ एकसारखे एकाच दिशेने असे छान फिरवून घेणार आहोत. म्हणजे यातील गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात
आणि पिठामध्ये छान अशी हवा मिक्स होते, म्हणजे पीठ आपले छान असे हलके होते, त्यामुळे बटाटा भजी आपले छान तयार होतात. तर हे अशा प्रकारे पीठ आपण छान करून घ्यायचे आहे. ही स्टेप वगळायची नाही. अगदी एकसारखे आपण हे एकाच दिशेने पीठ असे मस्त हलवून घ्यायचे आहे. आता इकडे आपण गॅसवर कढईत तेल देखील गरम करायला ठेवूयाल आणि तेल आपले छान गरम होत आहे तोपर्यंत हे पहा, आपल्या बटाट्याच्या कापांचे पाणी देखील व्यवस्थित असे निथळलेले आहे. कोरडे असे आपल्या बटाट्याचे काप झालेले आहेत. जर बटाट्यांना थोडे पाणी वाटत असेल तर थोडे कापडाने पुसून घेतले तरी चालेल, पण बटाट्यांना पाणी जास्त ठेवू नये. आता या बॅटरमध्ये आपण गरम झालेले तेल साधारण 1 चमचा इथे कडकडीत तेलाचे मोहन इथे टाकणार आहोत. यामुळे देखील आपले भजी छान कुरकुरीत आणि हलके होतात. तर ही स्टेप देखील आपण वगळायची नाही. थोडेसे गरम तेल साधारण 1 चमचा आपण इथे गरम तेल या पिठामध्ये टाकायचे आहे. आता हे आपले बॅटर मस्तपैकी तयार झालेले आहे. आता बटाट्याचे काप यामध्ये एक एक असे बुडवून आपण याचे छान भजी तयार करून घेऊयात. बटाट्याला व्यवस्थित असे पीठ लावून घ्यायचे आहे आणि आता हे बटाट्याचे काप पिठामध्ये छान बुडवून आपण या गरम तेलामध्ये टाकून घेऊयात. भजी तळताना गॅस आपण मध्यम असा ठेवायचा आहे. मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही. तेल गरम करताना आपण गॅस थोडासा मोठा ठेवून तेल गरम करून घेऊ शकतो, पण भजी सोडताना गॅस आपण मध्यम आचेवर ठेवून आता आपण हे भजी त्यामध्ये एक एक करून सोडून घेऊयात. हे अशा प्रकारे बटाट्याच्या कापांना आपण व्यवस्थित असे बॅटरचे कोटिंग करून या गरम तेलामध्ये आपण एक एक भजी आता सोडून घेणार आहोत. हे अशा प्रकारे मी एक एक भजी आता तेलामध्ये सोडून घेते. आपल्याला जेवढे हवे आहे त्याप्रमाणे, म्हणजे जेवढे बटाट्याचे काप आपले तेलामध्ये बसतील त्याप्रमाणे यामध्ये आपण आता काप टाकून घेऊयात. आणि मस्तपैकी आपली आता हे भजी आपण फ्राय करून घेणार आहोत. जर आपल्याला पातळ कोटिंग हवे असेल तर थोडंसं पातळ थर दिला तरी चालेल. आणि हे अशा प्रकारे आता जर एकत्र असे झाले असेल तर सुट्टे करून घ्यायचे आहेत आपण तेलामध्ये आणि हळूवारपणे उलटपुलट करून आपण हे आता भजी छान तळून घेऊयात. हे पहा, दोन्ही साईडनी मी हे मस्तपैकी भजी छान तळून घेतलेले आहेत. साधारण 1-2-3 मिनिटे लागतात. मध्यम आचेवर आपण हे भजी छान लालसर सोनेरी रंगावर असे तळून घ्यायचे आहेत. हे पहा, भजी आपले किती मस्त टम्म फुगलेले आहेत. अगदी फुग्यासारखे छान फुगलेले आहेत. तरी यामध्ये आपण सोडा टाकलेला नाही. बिना सोड्याचे अगदी छान असे आपले भजी तयार झालेले आहेत. हे पहा, तर हे सर्व भजी मी काढून घेते. मस्त भजी आपले तयार झालेले आहेत. आता दुसरे काप देखील मी बॅटरमध्ये बुडवून ते देखील मी हे छानपैकी तळून घेते. जेवढे कढईत बसतील त्या प्रमाणात आपण आता इथे बटाट्याचे काप सोडून घेऊयात आणि व्यवस्थित असे हे आपण तळून घेऊयात. थोडी सुट्टी करत दोन्ही साईडनी आता हे आपण खरपूस असे तळून घेणार आहोत. ही देखील बॅच मी व्यवस्थित अशी तळून घेते. दोन्ही साईडनी लालसर रंगावर
लालसर सोनेरी रंग येईपर्यंत छान असे आपण तळून घेणार आहोत. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, खूप मोठा नाही आणि खूप बारीक देखील ठेवायचा नाही. मध्यम आचेवर आपण ही दोन्ही साईडनी छान भजी तळून घेणार आहोत. हे पहा, हे देखील आपले आता भजी तयार झालेले आहेत आणि आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, मस्त असे आपले हे बटाट्याची भजी तयार झालेले आहेत. छान कलर देखील आलेला आहे. मस्त फुगलेले आहेत. टम्म असे छान आपले बटाटा भजी फुगून तयार आहेत खाण्यासाठी. मस्त पावसाळ्यात याचा मस्त असा आस्वाद घ्या. हे पहा, छान आपली भजी किती छान कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत छान अशी आपली बटाटा भजी तयार झालेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर